जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो, नुकताच काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ शेअर केला होता सोशल मीडियावरती, जो की जवळपास माझ्या 5,000 चाहत्यांनी बघितला, लाईक केला. त्यांच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. माझ्या गावाची संख्या तुल्यबळ, बहुधा हा त्याही पेक्षा जास्त अधिक लोकांनी बघितला. म्हणजे त्यातील गावातीलच लोक होती असं नाही, पण बाहेरील लोक जास्त होती हे मी मान्य करतो. पण कुठेतरी मी जो लढा देतोय तो लढा योग्य आहे आणि सत्यनीतीचा आहे हे याच्यावरून दिसून येत आहे. अनेकांचे मला त्या व्हिडिओवरनं फोन आले की अतुल बाप्पू, तुम्ही एवढे हताश होऊ नका, तुमच्या लढ्याला नक्की यश येईल, तुम्ही लढत राहा, एक दिवस गावातील दारू बंद होईल. त्यांच्या सहानुभूतीची खरंच मला खूप कीव आली आणि खरंच त्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद, ज्यांनी माझ्या लढाईची जाणीव ठेवली. आणि लढाईची जाणीव तेच ठेवतात बरं ज्यांना तो लढा सत्य वाटत असतो आणि जे स्वतः सत्य असतात. बाकीचे इतर तर कमेंट्स तर सोडा हो, साधं लाईक सुद्धा करणार नाहीत. उलट आणखी त्या असं काहीतरी शेअर करतोय म्हणून त्या गोष्टीवरती मजाक उडवणार, खिल्ली उडवणार. असो, या महाराष्ट्र राज्यामध्ये साधू संताला सोडलं नाही, आम्ही तर काय हो चिल्लर. ठीक आहे, पण त्या साधू संताचा बोध घेऊन कसंही का असत नाही, पण आम्ही खरोखर मनापासून समाजासाठी लढण्याची तयारी ठेवतो आणि लढतो. आणि बऱ्याच अंशी आमच्या लढ्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो आणि आम्ही लढा यशस्वी करूनही दाखवतो. हे माझ्या मागील दारूबंदीच्या आंदोलनामध्ये दिसून आलं, सर्वांना त्याची प्रचिती आली. पण माझा हेतू हाच की, म्हणजे बघा ना, जो अत्यंत महत्वाचा विषय आहे गावातील दारूबंदी होणे. मी बऱ्याच ठिकाणी बघतो सोशल मीडियावरती अनेक सरपंच, अनेक नवयुवक आहेत की ते सांगतात की गावातील दारूबंदी ही सरपंच दारूबंद करून दाखवू शकतो. मी नाही म्हणणार आमच्या गावातील सरपंच साथ देत नाहीत, मी नाही म्हणणार आमच्या गावातील पुढारी साथ देत नाहीत, पण ते कडेला लावत नाहीत. ही मोठी खेदाची बाब आहे. साथ देतात, त्यांनी मला साथही दिली, त्यांनाही वाटलं कुठेतरी दारू बंद व्हावी, पण का कोणास ठाऊक थोडस सहभागी झाले आणि नंतर अलित झाले की माणसाला थोडस खंत वाटते आणि समोरचा जो शेवटी असं म्हणायला हरकत नाही की गुन्हेगार. कारण ज्या दारूमुळे लोकांची संसार उद्ध्वस्त होतात, लोकांच्या घरात भांडणं लागतात, ती दारू जो विकतो तो खरोखरच गुन्हेगार नाही का? असो, माझं तुम्हाला कळकळीची विनंती आहे मित्रांनो, लोक तुम्ही कधी नाचताल याची वाट बघतात, पण तुम्ही स्वतः सुधरा, दारू पिऊ नका. अनेक जण मला म्हणतात, अतुल बापू तुम्ही काही दिवसापूर्वी हेच केलं. अरे बाबा, जो करतो ना, जो त्याचे फळं बघतो ना, तर त्याला त्याची जाणीव असते. अरे गावंडळा, तू दारू पिऊन बघ, मग तुला कळेल काय होतंय ते दारू पिल्याने. त्यांच्यासोबत तूही सहभागी हो ना, तूही तुझा संसार नासो, तूही तुझ्या घरच्यांना शिव्या दे, तूही गावात धिंगाणा घाल, तूही त्या दारूमुळे तुझ्या स्वतःच्या किंडलीवर फेल करून घे आणि नंतर दुसऱ्याला उपदेश दे. आम्ही त्यातून खूप मोठा बोध घेतला म्हणून त्या दारूबंदीसाठी लढतोय आणि लढत राहणार, आयुष्यभर लढत राहणार. कुणी वेड म्हणा की कुणी चांगलं म्हणा. जय जिजाऊ जय शिवराय भावांनो.